तर मुलांनो, आपण आता अभ्यास सुद्धा बघितलेला आहे आणि अभ्यासानंतर आपला सराव झालेला आहे. सरावमध्ये आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यात काही ठिकाणी आपण बेरीज केली आहे, काही ठिकाणी वजाबाकी केलेली आहे आणि काही मिश्र उदाहरणे सुद्धा सोडवलेली आहेत. तर आता आपण खेळ बघूया. आणि खेळ खेळायला मुलांनो तुम्हाला खूप मजाच येते. तर आपल्याला बघा इथे 5 प्रकारची वेगवेगळी खेळ दिलेली आहेत. तर त्याच्यातून बघा आज आपण खेळ खेळूया टोपीवाल्याचा. आणि टोपीवाल्याची जी स्टोरी आहे ती तुम्हाला माहीतच असेल की इथे काय आहे. तर बघा इथे आपल्याला 4 रंगांच्या टोप्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या, लाल, हिरवी, निळी आणि पिवळी. तर बघा आपण समजा योग्य उत्तर दिले तर त्या रंगाची टोपी ह्या मुलाच्या डोक्यामध्ये जाणार आहे. तर बघा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो इथे काय आहे, 1055780 अधिक 1065988 मायनस 2121768 इक्वल टू डॅश बरोबर डॅश. म्हणजे समजा यांची ॲडिशन केली आणि मग सबट्रॅक्शन केलं, हे सोडवल्यावर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे. तर आपण बघूया याचं उत्तर काय राहील. तर याच्यामध्ये आपल्याला याची ॲडिशन करावी लागेल आणि याची ॲडिशन आपण इथे करूया. बघा 1055780 याची आपण ॲडिशन केली आहे. कोणत्या नंबर सोबत, 1065988 याची ॲडिशन आपण केलेली आहे. आता बघा ॲडिशन केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे, 0 अधिक 8 8 आणि 8 अधिक 8 16चे 6, हातचा आला इथे 1, पुन्हा इथे 7 अधिक 1 8 होणार आहे मुलांनो. 8 अधिक 9 17 होणार आहे. 17चे आपण इथे 7 लिहूया, हातचा इथे 1 देऊया. 5 अधिक 5 10 आणि 10 मध्ये 1 टाकल्यावर 11 उत्तर येणार आहे. इथे 1 लिहूया, पुन्हा इथे 1 देऊया. मग 5 अधिक 6 किती होणार आहे, 11. 11 अधिक 1 12चे 2 लिहूया, इथे 1 देऊया. 0 अधिक 0 1 होणार, 0 अधिक 0 शून्यच होणार आहे, पण जो हातचा 1 आहे तो जशाच्या तसा आपण लिहूया. आणि 1 अधिक 1 2. आता ही जी संख्या आहे याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे. तर बघा मुलांनो, दोघांची बेरीज केल्यावर उत्तर आपलं किती आहे, 2121768. आणि ह्या संख्येतून समजा ही संख्या सेमच आहे, ह्या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर उत्तर काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. म्हणजे व्हेरी गुड. पर्याय क्रमांक जो तिसरा आहे तो तुम्ही बरोबर सांगितलेला आहे. यांची वजा केल्यावर 0 मिळणार आहे. म्हणून आपण निळ्या रंगाच्या टोपीवर क्लिक करूया आणि बघा माकडाने अगदी आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे योग्य ती टोपी, निळ्या रंगाची टोपी मुलाच्या डोक्यामध्ये घातलेली आहे. आता याच्यानंतर वळूया प्रश्न क्रमांक दुसरा. आणि दुसऱ्यामध्ये बघा 5456267 वजा 3465789 म्हणजे बघा 54,56,257 वजा 34,65,789 यांची वजा केल्यावर काय उत्तर येईल. तर बघा ही सुद्धा आपल्याला वजाबाकी करून बघावी लागणार आहे. आणि मुलांनो, हा खेळ खेळताना तुम्हाला मजाच येणार आहे आणि तुम्ही जेवढे बरोबर उत्तर देणार आहात तितक्यांदा योग्य रंगाची टोपी हा जो माकड आहे तो ह्या मुलाच्या डोक्यामध्ये घालणार आहे. तर बघूया आता इथे बघा 5456267 याच्यातून वजा काय करायचं आपल्याला, 3465789.
हे वजा करायचं आहे. बघा इथे 7 मधून 9 जात नाही मुलांनो, तर मग इथे हातचे आपण घेऊया. इथे 1 दिला, इथे राहणार आहे 6 मधून इथे 1 दिल्यावर 5 राहील. हा 1 वर जाईल म्हणजे 17 होणार आहे. आणि 17 मधून 9 गेल्यावर बघा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे 8 राहणार आहे. बरोबर आहे. आता दशक स्थानी सुद्धा बघा 5 आहे, पण 5 मधून 8 जात नाही. इथे आपल्याला पुन्हा 1 याच्याजवळ उसनं घ्यावं लागेल. आता 2 मधून इकडे 1 दिल्यावर इथे 1च राहणार आहे. पुन्हा आता 15 मधून 8 राहिल्यावर मुलांनो किती राहणार आहे बघा 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे 7 राहणार आहे. आता बघा शतक स्थानी बघा 1 आहे, पुन्हा तोच आहे की 1 मधून 7 जाऊ शकत नाही. मग पुन्हा इथून घेऊया. इथे 1 दिला, इथे राहणार आहे 5. 6 मधून इकडे 1 दिला तर 5 आणि 11 मधून 7 गेल्यावर 7 पासून आपण 11 पर्यंत मोजूया. 8, 9, 10, 11 म्हणजे 4 राहणार आहे विद्यार्थ्यांनो. आता बघा 5 मधून 5 गेल्यावर 0 राहील. आता नेक्स्ट बघा 5 मधून 6 जाऊ शकत नाही. पुन्हा आपल्याला 30 क्रिया करावी लागेल. इथे 1 देईल आणि 4 मधून इथे 1 दिल्यावर 3 राहणार आहे. म्हणजे आता इथे 15 झालं आणि 15 मधून 6 गेल्यावर मुलांनो किती राहणार आहे तर बघा 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे 9 राहणार आहे. आता बघा इथे 3 आहे, 3 मधून 4 जात नाही. सेम आपल्याला इथे 1 द्यावा लागेल आणि इथे 5 मधून 1 दिल्यावर इथे 4 राहणार आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे मुलांनो 13 मधून 4 जातो का तर बघा 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे 13 मधून 4 गेल्यावर 9 राहणार आहे. आता 4 मधून 1 गेल्यावर शाबाश 4 मधून 1 गेल्यावर 4 मधून 3 गेल्यावर 1 राहणार आहे. म्हणजे आपल्याला वजा केल्यावर मिळालेलं उत्तर काय आहे 1990,478. तर आता बघूया आपलं हे उत्तर कोणत्या ऑप्शन सोबत मिळत आहे. बघा पर्याय क्रमांक 2 आहे 1990,478 म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आता आपण 2 वर क्लिक करूया. 2 म्हणजे ग्रीन म्हणजे हिरव्या टोपीवर आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर असल्यामुळे माकडाने मुलाच्या डोक्यामध्ये ग्रीन रंगाची टोपी घातलेली आहे. आता वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आणि तिसरा प्रश्न आहे 19,08,063 अधिक 6,08,000 हे किती होणार याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर याची बेरीज करताना बघा मुलांनो 8 आणि 3 किती होणार संख्या आपण पुन्हा लिहून घेऊया आणि तुम्हाला मजाच येत आहे कारण हा खेळण्यामध्ये कारण तुमचे उत्तर जसे जसे बरोबर येत आहेत तुम्हाला छान वाटत आहे. बघा आपण 19,08,063 याच्यामध्ये आपण 8,0,0,0,6 बघा याची आपल्याला ॲडिशन करायची आहे म्हणजे बेरीज करायची आहे. 8 अधिक 3 तर याच्यात बघूया 8 अधिक 3 किती होतं मुलांनो 9, 8, 9, 10, 11 11चा 1 हातचा इथे 1 आला. 6 अधिक 1 कारण 6 अधिक 0 6 हातचा 1 आता मिळवायचा आहे म्हणजे 6 अधिक 1 7 होणार आहे मुलांनो. त्याच्यानंतर 0 अधिक 0 0च राहणार आहे. त्याच्यानंतर 8 अधिक 0 8च राहील. 0 अधिक 0 0 राहणार आहे. मग आहे 9 अधिक 6 म्हणजे किती होणार 9 मध्ये 6 मिळवूया मुलांनो 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तर 15चे इथे आपण 5 लिहूया हातचा 1 देऊया म्हणजे इथे 1 अधिक 1
2 होणार आहे. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं उत्तर आहे ते मुलांनो काय आहे 2508,071. तर बघूया आपलं उत्तर कोणत्या ऑप्शन सोबत, इथल्या कोणत्या पर्यायासोबत मॅच होत आहे. 2508 हे पहिलं पण नाही आहे ऑप्शन. दुसरं ऑप्शन बघूया 2508,071 म्हणजे पर्याय क्रमांक 2 सोबत मॅच होत आहे. तर आपण ग्रीन टोपीवर क्लिक करूया आणि आपलं जे उत्तर आलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. आणि आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. चौथा प्रश्न आहे 67 म्हणजे 671570 म्हणजे 6,71,540 आणि इथे वजा 5,86,281 याची वजाबाकी करायची आहे मुलांनो. वजाबाकी केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळते ते बघूया. सिक्स सेवन वन फाइव फोर झिरो वजा 5,86,281 याची वजाबाकी करूया. पुन्हा बघूया, शून्यामधून 1 जाणार नाही. इथून हातचा 1 इकडे दिला, इथे राहणार आहे 4 मधून 1 गेले तर इथे 3 राहणार आहे मुलांनो. इथे राहणार आहे 10 मधून 1 गेल्यावर इथे 9 राहणार आहे. आता 3 मधून 8 जात नाही, पुन्हा इथे हातचा 1 द्यावा लागणार आहे. 5 ने तिकडे 1 दिला त्याच्यामुळे इथे 4 राहणार आहे. आता 13 मधून 8 गेल्यावर किती राहणार आहे मुलांनो 9 10 11 12 13 म्हणजेच 5 राहणार आहे. शतक स्थानी बघा 4 आहे आणि 4 मधून 2 गेल्यावर 2 राहतील. पुन्हा आता हजार स्थानी बघा 1 आहे आणि 1 मधून 6 जात नाही, म्हणून आपण इथे 6 लिहूया. 1 इथे देऊया म्हणजे इथे 11. 11 मधून 6 गेल्यावर शाबाश 5 राहणार आहे. आणि इथे 6 मधून 8 जात नाही, पुन्हा इथून आपण 1 घेऊया म्हणजे इथे 16 बनले आणि इथे राहिले 5. 16 मधून 8 गेले तर 8 राहणार आहे. व्हेरी गुड. आणि 5 मधून 5 गेल्यावर 0 राहणार आहे. म्हणजे मिळालेलं उत्तर काय आहे 85259. तर बघा हे 85259 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 पण नाही आहे. पर्याय क्रमांक 2 सोबतही आपल्याला किंमत जे आन्सर आहे ते मॅच होत नाहीये. आता आपण वळूया पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 3 आणि ही व्हॅल्यू मॅच होत आहे 85259 म्हणजेच मुलांनो पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला निळ्या रंगाच्या टोपीवर क्लिक करावं लागेल. बघा आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे माकडाने काय केलेलं आहे निळ्या रंगाची टोपी त्याच्या डोक्यामध्ये घातलेली आहे. आता आपण वळूया 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न असा आहे की एका कापडगिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झाले मागील वर्षी. आणि ह्या वर्षी किती झाले 39,08,980 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही मिळून किती तयार झाले कापड. तर बघा दोन्ही मिळून कापड तयार करायचं म्हणजे दोन्ही अंकांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे आणि आपण ऍडिशन करूया. तर बघा इथे 1 5 2 6 4 5 5 याच्यामध्ये आपल्याला हे अंक मिळवायचा आहे. आता यांची आपण मुलांनो बेरीज करूया. 5 + 0 5
8 अधिक 5 9 10 11 12 13 चे 3 हातचा आला 1 4 9 अधिक 1 10 10 आणि 4 14 14 चे 4 लिहूया. इथे हातचा आला 1. मग बघा मुलांनो 6 अधिक 1 7 7 आणि 8 15 शाबाश 15 चे 5 हातचा आला 1 2 आणि 0 2 2 अधिक 1 3. आता 9 आणि 5 करूया आपण. तर 9 आणि 5 किती होतात 9 10 11 12 13 14 14 चे इथे 4 लिहूया. हातचा इथे 1 देऊया मुलांनो. इथे बघा 3 अधिक 1 4 4 अधिक 1 5 म्हणजेच आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 5435435. म्हणजे मागील वर्षीचं कापडाचे मीटर एवढं आहे, ह्या वर्षीचे कापडाचे मीटर एवढं आहे. ह्या दोघांचं मिळून दोन्ही वर्षात आपल्याला एवढं कापड तयार झालेलं आहे. आता आपण ऑप्शन्स बघूया आणि पर्याय क्रमांक 1 बघा. 1 ची किंमत आहे 5435435 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि हे जे पर्याय क्रमांक 1 आहे त्याची किंमत सेम आहे. म्हणून आपण लाल टोपीवर क्लिक करूया. उत्तर आपलं अगदी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 काय आहे. एका राज्यात 86,465 गावे आहेत आणि त्यापैकी 79,357 गावामध्ये माध्यमिक शाळा आहेत. तर किती गावात माध्यमिक शाळा नाही आहेत. बघा असाच प्रश्न आपण सेम प्रश्न सराव मध्ये केलेला होता. तर सांगा मुलांना याचं उत्तर काय राहील. तर आता बघा आपल्याला योग्य उत्तरावर आपण क्लिक करूया आणि योग्य उत्तर जे आहे ते आपलं ग्रीन आहे. हिरवा रंगाची टोपी आहे म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि बघा आपलं जे उत्तर आहे ते अगदी योग्य आहे. तर आता वळूया 7व्या प्रश्नाकडे. 7व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला ह्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. काय आहे आपण वाचूया 7वा प्रश्न. 24,72,616 अधिक 50,43,720 यांची बेरीज केल्यावर डॅश म्हणजे बेरीज केल्यावर किती उत्तर येईल ते बघूया. सेम आहे आपल्या मुलांना. तुम्ही याची बेरीज करून बघा आणि बेरीज केल्यावर काय उत्तर येते ते सांगा. शाबाश. तुम्ही पर्याय क्रमांक 1 सांगितलेला आहे. आपण चेक करून बघूया की तुमचं उत्तर बरोबर आहे का. आणि बघा तुम्ही दिलेले उत्तर अगदी बरोबर आहे. तर मुलांनो आता आपण 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न आहे 13,608 अधिक 8,955 वजा 22,563 बरोबर डॅश म्हणजे ह्या दोन संख्यांची आपल्याला पहिले बेरीज करावी लागेल आणि बेरीज नंतर मुलांना आपण याची वजाबाकी करूया. बघा यांची ऍडिशन केल्यावर आपल्याला जे उत्तर येतं आपली किंमत येते ती आहे 22563. आता बघा 22563 वजा 22563 आपण करूया कारण यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर आलं आहे 22563. आता ह्या किमतीमधून आपण पुन्हा हेच वजा करूया तर आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे ते तुम्ही अगदी योग्य सॉल्व केलेलं आहे. बरोबर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे पिवळं. आता पिवळ्या रंगाच्या टोपीवर मुलांना आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आता तुम्ही सॉल्व करा. 17,14,500 अधिक 24,003 यांची बघा ऍडिशन करा आणि यांची बेरीज केल्यावर काय उत्तर येतं बघा. हे तर नसेल पहिला दुसरा. बघा पर्याय दुसरा किंवा पहिला नसेल. पहिला आहे का नाही. दुसरा बघा पर्याय आहे असू शकतो का दुसरा पर्याय. काय उत्तर आलंय तुमचं म्हणजे आपण पिवळ्या टोपीवर क्लिक करूया आणि मुलांना तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा खेळामध्ये तुम्ही जेवढेही प्रश्न सोडवलेले आहेत तुमचे सगळे प्रश्न बरोबर आहेत आणि तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, सराव व्यवस्थित केला, त्याच्यामुळे तुम्ही खेळ सुद्धा व्यवस्थित खेळू शकले आणि तुम्हाला खेळताना खूप मजा आली आहे. आणि खेळाद्वारे तुमचे जे कन्सेप्ट्स आहेत 6 अंकी 7 अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी हे तुम्हाला समजलेलंच आहे आणि मिश्र आणि शाब्दिक उदाहरणे सुद्धा तुम्हाला समजले असतील.